केला आहे आणि आता राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक असेल त्यात ते सहभागी होते। बीडमधल्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आता तेच खातं छगन भुजबळांकडे आलेलं आहे। कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या एक वेगळाच उत्साह जो आहे तो आता पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। नाशिकच्या येवल्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष सकाळपासूनच करायला सुरुवात केलेली होती। आता पेढे भरवत कार्यकर्ते आपला मनामधला आनंद जो आहे तो व्यक्त करतायत। भुजबळांचे समर्थक आहेत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भुजबळ फार्मवर जल्लोष केला जातोय। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय, सगळे जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। काय भावना आहेत नेमक्या भुजबळांना आज या ठिकाणी मंत्रिपद मिळालंय, काय भावना आहेत? अतिशय आनंद झालाय नाशिक शहराला आणि भुजबळ साहेब निवडून आल्यापासून एक ओबीसी नेत्याला असं बाजूला ठेवण्यात आलं होतं, परंतु कुठेतरी आज सन्माननीय अजितदादांनी, फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या ओबीसी समाजाचा एक आदर ठेवला आणि ओबीसी समाजाच्या देशाच्या नेत्याला या ठिकाणी आज मान सन्मानाने आज मंत्रिमंडळात बसवलं। आपण इतक्या दिवसांपासून वाट बघत होता, आज काय भावना आहे? आज नक्कीच आम्ही वारंवार अजितदादांचे जेव्हाही नाशिकला दौरा व्हायचा किंवा आम्ही मुंबईला देखील आम्ही पाठपुरावा घेत होतो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या माध्यमातून की भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात आदरपूर्वक स्थान मिळावं। आज ते आमच्या कुठेतरी मागण्या मान्य झालेल्या आहे, त्यामुळे अतिशय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आमची पुढची मागणी अशी असणार आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्री देखील करावं नाशिकचं। आपण बघतोय की भुजबळांना पालकमंत्री करावं अशा देखील भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकच्या भुजबळ फार्मच्या बाहेर या ठिकाणी जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत आणि एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची जी प्रतीक्षा होती ती या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळते आहे। भुजबळ यांना पालकमंत्रीपद देखील मिळावं अशी देखील अपेक्षा या कार्यकर्त्यांनी आता केलेली आहे। खरं तर अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांना मंत्रिपदासाठी कुठेतरी मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आज ही सगळी मागणी जी आहे ती पूर्ण होताना बघायला मिळते। त्याच्यामुळे नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात या ठिकाणी जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून केला जातोय। कार्यकर्ते या ठिकाणी भुजबळ फार्मवर आहेत, पेढ्यांचं वाटप केलं जातंय, पेढे वाटले जात आहेत आणि एकूणच एकमेकांना पेढे भरून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत। काय भावना नेमकी आज आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत आहेत, पेढे भरून आनंद जो आहे तो साजरा केला जातोय आणि एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी कार्यकर्त्यांची होती, जी प्रतीक्षा त्यांना होती ती आता या ठिकाणी पूर्ण झाल्याचं बघायला मिळतंय। हे सगळे कार्यकर्ते भुजबळ फार्म परिसरात आता उभे आहेत आणि भुजबळ फार्म परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडनं आता जल्लोष केला जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 7 आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत, 2 मंत्रिपद यापूर्वीच नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहेत आणि आता त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे। त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता